तुम्ही कधी नोटीस केले का? काही लोक दिसायला ओके ओके असतात, तरी सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि काही लोक दिसायला अगदी चांगले असले, तरी तितके फारसे ते अट्रॅक्टिव्ह नाही वाटत. याचं कारण त्यांचा फेस, चेहरा नाही, तर याचं मेन कारण आहे त्यांचं प्रेझेंटेशन. ते स्वतःला कसं ठेवतात, कसं प्रेझेंट करतात, या सगळ्यावर त्यांची पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह आणि अनअट्रॅक्टिव्ह ठरत असते. आज मी तुम्हाला अशाच काही सायकॉलॉजी बेस्ड स्टायलिंग मिस्टेक्स सांगणार आहे, ज्या तुमची पर्सनॅलिटी वीक दाखवतात, खराब दाखवतात. नंबर 1, झुकून चालणाऱ्या व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती चालताना स्लाइटली वागतात. तर अशा व्यक्तींमध्ये लो कॉन्फिडन्स दिसतो किंवा या व्यक्ती ऑटोमॅटिकली लो कॉन्फिडंट वाटायला लागतात. तर अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे? फर्स्ट, अशा व्यक्तींनी शोल्डर बॅक घेतले पाहिजेत. सेकंड, त्यांची चीन ही स्ट्रेटच असली पाहिजे. आणि नंबर थर्ड, त्यांचा वॉक देखील स्लो असला पाहिजे. नंबर 2, टू मेनी कलर्स इन आउटफिट्स. म्हणजेच खूप सारे कलर्स जेव्हा आपण एका वेळी एकाच आउटफिटमध्ये वापरतो, त्यावेळी ब्रेन कन्फ्यूज व्हायला लागतो आणि नक्कीच ती पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह नाही वाटत. तर अशा वेळी तुम्ही महत्त्वाचे 2च कलर कोणते तरी निवडा आणि सपोर्टिव्ह एखादा कलर असेल तरी हरकत नाही. नंबर 3, फूटवेअर सायकॉलॉजी. जे तुम्ही फूटवेअर यूज करताय, शूज, सँडल्स, जे पण तुम्ही ॲज अ फूटवेअर म्हणून वेअर करताय, ते जर डर्टी असेल, बिलकुल क्लीन नसेल, तर अशी व्यक्ती केअरलेस व्यक्ती ठरते. तिचं इम्प्रेशन बाहेर हे केअरलेस असंच होतं. तर नक्कीच आपलं फूटवेअर क्लीन करा आणि क्लीन फूटवेअरच यूज करा. अशामुळे तुमची पर्सनॅलिटी नक्कीच केअरिंग आणि थोडी इम्प्रेसिव्ह देखील वाटेल. नंबर 4, फेस फ्रेमिंग सायकॉलॉजी. तुमच्या चेहऱ्याच्या अवतीभोवती जेवढे पण कलर्स आहेत, ते तुमच्या चेहऱ्याचा ग्लो ठरवत असतात किंवा तुमच्या चेहऱ्याचा डलनेस सुद्धा ठरवत असतात. म्हणजेच काय, जर तुम्ही स्पेक्स यूज करत असाल, गॉगल्स यूज करत असाल, तर त्याचा कलर किंवा एखादी मुलगी आहे, तिने जे इयरिंग्स वेअर केलेत, नेकलेस वेअर केलंय, त्याचा कलर, हायलाइट्स असतील फ्रंटला तर त्याचा कलर, इव्हन जे तुम्ही शर्ट्स वापरतात त्याची कॉलर जी आपल्या चेहऱ्याच्या अगदी जवळ आहे किंवा मुली दुपट्टा वेअर करतात, गळ्यामध्ये असतो तो दुपट्टा. तर जे आपल्या फेसच्या अवतीभोवती जितके पण एलिमेंट्स आहेत, एक्सेसरीज आहेत, त्या सगळ्यांचा कलर आपल्या चेहऱ्याचा ग्लो ठरवत असतो. चेहऱ्याचा स्लिमनेस, डलनेस हे सगळं त्या कलरवर ठरत असतं. तर तेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही यूज करणार असाल, कॅरी करणार असाल, तर प्रत्येक वेळी त्या कलरचा नक्कीच विचार करा. नंबर 5, व्हॉईस स्टायलिंग. स्टायलिश लोक हे फक्त स्टायलिश दिसतच नाही, तर त्यांचा टोन, त्यांची बोलण्याची स्टाईल देखील स्टायलिश असते. आता हे नक्की वेगळे कसे ठरतात? तर जे लोक स्टायलिश दिसण्याबरोबर स्टायलिश बोलतात, म्हणजे काय करतात? एकतर त्यांचा टोन अगदीच काम असतो, शांत असतो. आणि दुसरं म्हणजे ते आपल्या बोलण्यामध्ये पॉजेस घेत असतात. आणि तिसरं, त्यांची स्पीच अगदीच स्लो असते. तर आज आपण जवळ-जवळ 5 पॉइंट्स बघितलेले आहेत, जे सायकॉलॉजी बेस्ड स्टायलिंग आहे, जे तुमची पर्सनॅलिटी ठरवतात, बिघडवतात, घडवतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. याआधी तुम्ही कोणत्या मिस्टेक्स करत होतात आणि कोणत्या मिस्टेक्स तुम्ही आता फिक्स करणार आहात, हेही मला सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा. भेटूयात अशाच खूप साऱ्या इंटरेस्टिंग माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.